मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आज या शिवलीला अमृत कथासार यामधल्या 6व्या अध्यायाला सुरुवात करते. तर मित्रांनो, हे शिवलीला अमृत जे पारायण आहे तर हे रोज ऐका. पारायण याने ह्या कथा रोज ऐकल्या म्हणजे यांना पारायण म्हणतो आपण. 14 अध्याय आहेत याच्यात संपूर्ण. जर आपण 14 अध्याय ऐकले म्हणजे आपले संपूर्ण एक पारायण होते. आणि ज्यांची एक पारायण होते त्यांच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात असे शिवशंभूंनी सांगितले. म्हणून पारायण हा शब्द काही जणांना खूप भीतीसारखा वाटतो, तर काही तसं नाही आहे. अवघड पारायण याने या ज्या रोज कथा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा 14 कथा ज्या आहेत, 14 अध्याय ज्या आहेत त्या ऐकल्या म्हणजे एक पारायण होतो. रोज ऐकल्या म्हणजे पारायणाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या नवऱ्यांच्या आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर मदत होते. ते फक्त श्रवण मात्र नाही. श्रवण ही भक्ती महापुण्यमयी आहे. आणि शिवलीला अमृताच्या कथा अशा आहेत की ब्रह्महत्येसारखे मोठमोठी पापे जळून भस्म होतात आणि महापुण्यमय कोटी गुणा आपल्या पदरी पुण्याची फळाची प्राप्ती होते. 1000 गायी ब्राह्मणाला एक अध्याय ऐकला म्हणजे दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. 1000 रुद्र अभिषेकाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. एवढे या शिवलीला अमृतामध्ये कथांमध्ये सांगितले. कैलासाला फेरी मारण्याचे पुण्य एवढं मिळतं. इतकं कथा एक कथा इतक्या छान आहेत की असं मनुष्य लीन होऊन जातं आणि आपले जीवन अमृतमय होऊन जातं, आपल्या जीवनाची सार्थक होऊन जातं. शिवलीला अमृताच्या कथा वारंवार श्रवण करण्याने वाचणारा आणि ऐकणारा दोघीही पापमुक्त होऊन पुण्यमय होतात. वक्ता बी आणि श्रोता बी दोघं पण. तर एवढ्या या छान कथा सर्वांनी ऐकायच्या. वारंवार पण आल्या तरी पण ऐकायच्या. मी तुम्हाला कथा ऐकवते, पारायण करवते, तरी पण माझं मन भरत नाही. मी स्वतः माझाच व्हिडिओ मी स्वयंपाक करता ऐकते, कारण मला या कथा इतक्या आवडतात. खूप मनाला शांती देणाऱ्या कथा आहेत आणि इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत. शिवशंभू लगेच आपल्या इच्छा लवकरात लवकर समजतात, कारण आपल्या आत्म्यामध्ये परमात्मा बसलेला आहे, शिव बसलेले, सांब सदाशिव बसले. भोळा सांब सदाशिवाची भोळी भक्ती केल्याने सांब सदाशिव लवकरात लवकर प्रसन्न होतो. त्याला कपट चपट दिखावा काहीच नाही. भोळ्या सांब सदाशिवाला पाणी, धतुरा, बेलपत्री, चावल, अक्षदा आणि अष्टगंधक, लाल चंदन हे फुल, सुवासिक फुले, इत्र, अभिषेक, रसाने अभिषेक केला, गुळाने अभिषेक केला, तरी पण भोळा सांब सदाशिव खूप लवकर प्रसन्न होतो. नाही पण कशाचा अभिषेक केला, फक्त 3 वेळा टाळी वाजून दिली शिवापुढे तरी पण शिव प्रसन्न होऊन जातो. नाहीतर तुम्ही फक्त स्माईल करून द्या शिवाला तरी पण शिव प्रसन्न होऊन जातो. एवढा भोळा सांब सदाशिव खूप भोळी भक्तीचा भुकेला आहे. तर या सांब सदाशिवाची आज आपण चित्रवर्मा राजाची कथा आहे. ही कथा अखंड सौभाग्य व्रत देणारी आहेत. म्हणून या कथाला जेवढ्या महिलांनी ऐकलं, पुरुषांनी ऐकलं तरी पण चालेल असं काही नाही आहे. फक्त महिलाच ऐकायला पाहिजे. छोटे मुलं, लहान मुलं, मध्यम मुलं, तरुण आहे, म्हातारे आजीबाबा आहेत, सर्वांनी ह्या कथा ऐका. एवढ्या आपले कथा ऐकून आपले जीवन अमृतमय करून घ्या. तर ही चित्रवर्मा राजाची कथा अखंड सौभाग्य व्रताची कथा आहे. तर आता आपण ती आज ऐकणार आहोत. आतापर्यंत आपण 5 कथा ऐकून चुकलो आहोत आणि 5ही कथा खूप छान होत्या. मी त्यांचा इंट्रो देत नाही कारण व्हिडिओ लॉंग होऊन जातो. तर तुम्ही ऐकले आहेत, तुमच्या कमेंट्स छान आल्या आहेत, तुमच्या गावाचे नाव छान आले आहेत, तर मला खूप आनंद झाला आहे. तर अशाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. कोणी नवीन आलं असेल तर कथा ऐकत राहा आणि गावाची कमेंट्स करत राहा आणि जय श्री महाकाल बोलत राहा. जय श्री महाकाल बोलल्याने आपला महाकाल, आपला जो येणारा काळ आहे, आपला जो मृत्यू काल आहे तो दूर जातो. जितक्या वेळा आपण जय श्री महाकाल या ओम नमः शिवाय लिहिलो तितक्या वेळा आपला काल दूर जातो. कमेंट्समध्ये जय श्री महाकाल नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. चित्रवर्मा राजाची कथा. तर ही कथा पण खूप छान आहे. काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या. एका जणाची की ताई माझा मुलगा खूप दारू पीत होता, तर मी त्याला तुमच्या कथा त्याला लिंक सेंड केली, तर त्याचे 25 वर्षाचा आहे, तर त्याची
दारू पिणे, स्मोकिंग, सिगरेट बंद झाली. त्याने इंजिनिअरिंग पास करून घेतलेली आहे, तरी पण तो दारू पित होता. आणि त्या मुलाची पण कमेंट्स आली होती. तर तो मुलगा म्हणत होता की माझी मम्मी तुम्हाला खूप मिस करत आहे, खूप आठवण करत आहे, तुम्हाला भेटावंसं असं वाटत आहे. त्यांना वारंवार तुमचं नाव काढत आहे, कारण तुमच्या या शिवलीलामृत कथा या व्हिडिओ जे पण ऐकले असेल तर त्यांनी ते पाणी पिलं आणि त्या पाणी पिल्याने त्यांच्या मनात परिवर्तन झालं. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत राहते की जे पण अध्याय शिवलीलामृताचे आहेत ते एक पाण्याची बाटली, तुम्ही नाही देवाजवळ बसले, बेडरूमला बसले, कुठं बसले, मोबाईल ठेवून द्या, त्याच ठिकाणी बाजूला तुम्ही पाण्याची बाटली भरून ठेवा आणि ते पाणी सर्वजण प्या. तर आपल्या मनात परिवर्तन होतं, आपल्या स्वभावात फरक पडतो, जे काही चिडचिडपण आहे ते दूर होतं, नेगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा होते. एवढ्या शिवाच्या कथांमध्ये, मंत्रांमध्ये, पाण्यांमध्ये खूप शक्ती आहे. तसा तो मुलगा दारू पिण्याची एवढी आदत होती त्याची, तर ती दारू त्याची सुटली. त्याची जशीच कमेंट्स आलेली होती, त्या मुलाची आली, आईची नाही आली होती, त्या मुलाची आली की मॅडम तुमच्यामुळे माझी दारू सुटली, स्मोकिंग सुटली, मी इंजिनियर झाला होता, माझ्या स्वभावात फरक पडला. पण मी अक्षरशः जशीच ती कमेंट्स वाचली तर माझ्या डोळ्यात एवढे अश्रू आले. मी मिस्टरांना पण सांगितलं तर माझ्या मिस्टरांच्या बी डोळ्यात अश्रू आले की कसे लोक आहेत की बाई आपण तर असं कथा नॉर्मलपणे सांगत आहोत, पण कोणी विश्वास आणि श्रद्धा करून करत आहात तर त्याच्याने तुमच्या जीवनामध्ये बी फरक पडतोय. तर ते सुद्धा मला आनंद वाटत आहे. तर त्या आनंदाने मला रडू येत होतं कमेंट्स वाचून त्यांची, की अशाच तुमच्या सर्वांचं भलं हो, सर्वांना मदत हो, तुमच्या सर्वांचे संसार सुखा समाधानाने चालू, कोणाला वाईट बुद्धी न देव, अशी मी शिवशंभूला प्रार्थना करते. ज्यांच्यावर कर्ज असेल त्यांचे कर्ज दूर हो, ज्यांच्या घरी लक्ष्मीची बरकती पाहिजे त्यांना लक्ष्मीची बरकती हो, मुलामुलींचे लग्न जुळो, जे मुलांना नोकरी मिळत नाही आहे त्यांना नोकरी मिळो, आणि ज्यांना संतान प्राप्ती नाही होते त्यांना संतान प्राप्ती हो, अशी मी शिवशंभूच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या या कथेला सुरुवात करते. भोळा सांब सदाशिव सर्वांच्या तुमच्या माझ्या सर्वांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो. सांब सदाशिवाय नमो नमः. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 6. हे कामदेव अर्थात मदनाला जाळणाऱ्या, मनमोहणा मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावाई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा कर्पूर गौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा रंग आलाय, अशा या महेशा दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांना प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्धन करायला माझ्याजवळ शक्ती नाही. जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस, मग तुझ्याकडे त्यांचे खरेच ध्यान लागते. त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात. सोमवार, शिवरात्र आणि प्रदोष ही व्रत विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत. शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका. पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचे एक राजा राज्य करीत होता. पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यवती हरिश्चंद्रा राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता. तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता. तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता. शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे. भगीरथेप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता. तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरांगरणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता. शंकर आणि विष्णू अशा दोघांची तो नेहमी भक्ती करीत असे. त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती. मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले आणि त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती की आता तिला गुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते. विद्यात्याने त्रैलोक्यातील सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते. तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आले. ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धनधान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकाराची वस्त्रे दिली आणि मुलींचे बारसे खूप मोठ्या थाटामाटात साजरे केले. रूपाची सीमा या कन्येपाशी झाली म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणून राजाचे तिचे नाव सिमितिनी असे ठेवले. सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितीनेच तिच्या 14व्या वर्षी
वैधव्य योग आहे, तो काहीही करून टळला पाहिजे. पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून खूपच खिन्न झाला. आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे. कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग. तू शंकराची भक्ती कर. मी बोललेलो ते कधीही खोटे होणार नाही आणि भगवान शंकर असे होऊही देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित ब्राह्मण इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती. 14 विद्या आणि 64 कला ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून त्याचा मेंदू फार शिनला होता. सिमितिनीने आता पौर्णिमेची पूर्णचंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन करून सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पडणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होते. तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असे. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असे. कमळे, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे. लांब सडक केसांची काळी भोर, इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारू तळात दळून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट व झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारत असे. तिचे लाल चुट्टू खोट पाहिल्यावर बिंब फळे लाजत असे. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओढीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तनयुगल तिच्या अंगाच्या दळवणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रभाही तसेच सर्वत्र पडत असे. तिच्या सारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत, तिच्याशी गप्पा मारत. त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते, आपल्या 14व्या वर्षी वैधव्य विधवा योग येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितले. त्या ऐकल्यावर सिमितिनी मनातून घाबरली होती. म्हणून एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गईवरल्या आवाजात सिमितिनी तिला म्हणाले, हे माते, तुला मी शरण आले आहे. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग. तेव्हा 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे पंडितांनी सांगितले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी काय करू. मग तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक. तू सोमवारची व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे ते नीट लक्षात ठेव. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षदा, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. हे व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी तू हे व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाष्ण ब्राह्मणाचे मेवणे सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नको. तुझ्यावर आलेले दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सिमितीने उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत धरले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होताच नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबाच्या प्रमाणे नलराजाप्रमाणे चित्रगंध फार शूर पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वी त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितिनी यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाष्ण ब्राह्मण जेवण घालीत होती. त्यांना चांगले अलंकार आणि यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे आणि आपल्या नगरातील रत्नखचित मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजाविधीत ती काही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध, अक्षदा, फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्यवर्धन वाढते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्यांचा वंश वाढतो, त्यांचे आयुष्य वाढते, संतती संपत्ती वाढते. शिवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. विडा ठेवला की 4 पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते. मनोभावे नमस्कार केला की आरोग्य लाभते. शिवाला प्रदक्षिणा घातली की मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले म्हणजे संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान मिळते. शिवाचे गुणगान ऐकले म्हणजे आधी व्याधी नष्ट होतात आणि मनातल्या इच्छा पूर्ण होतात. शिवापुढे नित्य केलं तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो. शिवापुढे मंगलाचा वाद्य घोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले म्हणजे त्याला हवे असेल तसे प्राप्त होते. सिमितिनी अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण होती.
आचरण करीत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितिनीला त्याला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू झाला. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्र, अलंकार, रत्ने किती दिली याची तर गणतीच करणे कठीण. असेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नित्यशाळा त्याने जावयाला अंधन दिले आणि 4 दिवस 4 वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलवून त्यांना स्वादिष्ट यथिष्ट जेवण देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्याने उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या अधैर्यरूपी अग्नीने त्या दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकेल. एवढा धनाचा परोपकारी मेघवर्षाव सुरू लागताच दारिद्र्याचा धुराळा खाली पडला आणि याचे तृप्तरूपी तृणंगकर नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषध्य नगरीच्या लोक सुद्धा सिमितिनीला पाहून फार खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून त्यांचे 32 दात बनवले आहेत काय असे तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्येकास वाटत होते. तिच्या श्वासानुसार सुगंध भरला होता. अगदी सौंदर्याला उपमाच देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वराड राजा इंद्रसेन नैषध्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणी सारखे चित्रगंध आणि सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्यांची सर्व हौस मौस चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दास दासी आणि मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकारी मनसोक्ती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते, म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाचे नाव मुक्तपणाने विहार करू लागले. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनेच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुनेच्या नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे. यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला. नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्या वेळात ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली आणि त्या सरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते आणि अशा स्थितीत काय करावे त्यांना कळत नव्हते. धावपळ पडत रडत चित्रवर्मा वर्माकडे गेला आणि त्यांनी ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बळवतच राजाने यमुना काठी आला. ढोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितिनी तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले. मूर्छा येऊन धरणीवर कोसळले. आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलांच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितिनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितिनीच्या शोक सागरात आकंठ बुडाले. दुःखाचा अरेक व्यक्त झाला. सिमितिनीने तेथेच बेशुद्ध पडून गेली. तेवढ्या चित्रगंधाचा पिता इंद्रसेन गाईगाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालची जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करायला लागली. माझा एकुलता एक मुलगा लाडका या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते. देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाडस कोठे आहे? माझा चित्रगंध कुठे लपला आहे? कुठे गेला माझा चित्रगंध? कुणीतरी मला दाखवा हो. मी पूर्वी काय पाप केले? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्ये सोडले का? महाशिवरात्रीला उपास न करता जेवण करून घेतले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का? असे ती आई रडत होती चित्रगंधा करता. आणि मी काय केले होते असे गुन्हा तर त्या माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतले, अशी त्याची आई चित्रगंधाची आई जोरजोराने रडत होती. विष्णू आणि शंकर यांच्यात कधी मी भेदाभेद घेतला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना मी त्यात मोडा घातला का? पंक्तिभेद केल्या का? दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी लालसा झाली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले ते मला कळत नाही. माझा मुलगा कसा काय डोहात बुडाला? अशी ती आक्रोश करून रडत होती. आणि माझ्या मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवले का? कुणी दान करेल तेव्हा मी त्यात विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास हिसकावून काढला का? मी गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून दूर सावरले का? हरणी आणि तिच्या पाडसाला मी कधी वीराचे दुःख दिले काही नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी माझा मुलगा कसा काय नष्ट झाला? आता मी काय करू? अशी ती रडत होती. प्रधानांनी मंत्र्यांनी राजा राणींना कसे वसे सावरून धरले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेली. तो आपला नैषध्य देशाचे राज्य शत्रूने घेतले. त्यांना आढळले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे
लागले, पळून जाऊ लागले. पण शत्रूंनी त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरत होती आणि मग मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीची तिला स्मरण राहिली. ती होती केवढेही तिला ते म्हणाली होती की केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले पण सोमवारचे व्रत सोडू नको. सिमितीने आपले व्रत तसेच पुढे चालू ठेवले. दर 8 दिवसांनी 1100 सवाशण ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला आणि दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू ठेवले. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेले. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्याने पाताळ नगरीत नेले होते. नाग लोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्या तप मोडेल असे सौंदर्य त्यांना लाभले होते. सर्व विस्तीर्ण लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहून येथील नाग लोकातील सुख जास्त श्रेष्ठ होतं. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्यांनी चित्रगंधाला आणून तक्षासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत सविस्तरपणाने सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकरे कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरांनीच निर्माण केली आहेत. अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यानेच मांडला आहे. त्यांनी इच्छा बदलली तर एका क्षणात त्यांनी निर्माण केलेले सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदी पुरुषात सामावतात. आदिपुरुष ज्याला म्हणतात तो आदिपुरुष म्हणजे भोळा सांब सदाशिव. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. त्यांचा सत्वांश म्हणून विष्णूची निर्मिती केली, रजांश म्हणून ब्रह्मदेवाची निर्मिती केली, तमांश म्हणून रुद्राची निर्मिती केली. पुराण पुरुष असणारा भोळा सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव आहे. आम्ही आमच्या मनापासून त्याची भक्ती करतो आणि भोळी भक्ती करणाऱ्यावर भोळा महादेव लवकर प्रसन्न होतो. पाताळ, आकाश, 10 दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापून जो शिल्लक उरला आहे तो शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लताबिली सर्व काही निर्माण झाले आहेत. ज्या कैलासनाथाने हे पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही नम्र उपासक आहोत, असे चित्रगंधाने त्या राजाला सांगितले. तेजस्व्याचा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीण आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा विराट पुरुष सांब सदाशिव आहे. जितके जितके देव आहे तितके सर्व शिवाचे अवयव आहेत आणि 11 रुद्र मित्र त्यांच्या समोर हात जोडून सदोसदी उभे असतात. अशा शंकराचे मी पामर शब्दात काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराचा दासाचाही दास आहे. चित्रगंधाचे नम्र व चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतःला सर्व नाग लोक फिरवून त्याला सर्व नाग लोक दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू फार मला आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा असे लोक मिळणार नाहीत. असे कित्येक गोष्टी येथे आहेत, तेव्हा तू माझ्याजवळच इथे राहावेसे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक असा मुलगा. माझी लावण्यवती सुकुमारी पत्नी सिमितीने फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडले असतील. माझ्या घरी जाऊन आईवडिलांच्या मायाची सेवा मी कधी करीन असे मला वाटत आहे. आणि तुम्ही मला म्हणत आहोत की चित्रगंधा तू इथे राहा, मला खूप आवडतोस. पण तिकडे माझी पत्नी, माझी आई माझी वाट बघत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज एखाद्या माशासारखी तरफडत असेल. तिचे सारे प्राण नेत्रात गोळा झाले असतील. तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा, असे चित्रगंधाने कळकळीने राजाला अश्रू गाळत राजाचे अगदी पाय धरले आणि विनंती केली. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार धन दिले, अपार वस्तू देणगी दिल्या. त्याच्याबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान केले. आणि जेव्हा तू अडचणीत असशील, तुला माझी गरज लागणार असेल, अशा वेळी तू फक्त माझे स्मरण कर. मी तुझ्याजवळ येऊन आश्वासन देईल. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने, चिंतामणी सप्रेम भेट दिली. भेट मिळाल्यामुळे सर्व वस्तू एकत्रित बांधले. त्याचे पर्वता एवढे गाठोडे केले. राक्षसाच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर चित्रगंधाला आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेचे स्नान करण्यासाठी नदी काठी आलेली होती.
चित्रगंधाची पत्नी सिमितिनी ती नदी यमुनेच्या स्नानासाठीच आलेली होती. दोघेही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकांशी बोलत मात्र कोणीच नव्हते. सिमितिनीला आपली ओळख दाखवली नाही. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकाच्या वरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्याने पाणीदार टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातली होती. कमरेच्या कमरपट्टा पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्यांचा प्रकाश धरणीवर पडला होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवताच्या आशेने हरणी इकडे तिकडे धावत येत होते. अंगाचा चंदनाचा सुवास येत होता. त्यामुळे अवतीभोवती भुंगे गुंजराव करीत होती. चित्रगंध राजाला असे एकटक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमितिनी त्याच्याकडे पाहत होते. चित्रगंधही तटस्थ राहून त्याच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती. पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप खूप क्रूश झाले होते. ग्रहण काळात चंद्राला राहूने ग्रासावे तशी ती कोमलांगी काळ वणलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे झाला आणि त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासून सर्व हकीकत सिमितिनीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितिनीच्या मैत्रिणी तिच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला आहे. हिच्या सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदीत ठेवले आहे. सुंदरीची त्यामुळे अशी अवस्था दयनीय झाली आहे. अशा तिच्या मैत्रिणींनी चित्रगंधाला सर्व हकीकत सांगितली. तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि उत्तरेने आपले डोळे पुसत होता. सिमितिनी आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले, त्यांना त्यांचे नाव गाव कुठे आले आहे ते विचारा बरं. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची मला पण फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला. तो लटकेच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. 3 लोकात आम्ही मुक्तपणाने संचार करीत असतो. भूत वर्तमान भविष्य या सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळ जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात आपल्या हातात धरला आणि तिच्या कानात सांगितले, मुली, तुझा पती मेला हे खरे नाही. तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणेन. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो. तुझे ऐश्वर्य यापुढे सतत वाढत राहील. तू 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको. सिमितिनीने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात करत होती. खरोखर हाच आपला पती असेल काय? पण तो हा तर मृत्यू पावला होता. तो परत कसा येईल? लगेच डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालू ठेवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर त्याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते आणि सिद्धाबद्दल सुद्धा मला बोलला नसतं. माझ्या मनात प्रेम दाटून येत आहे ह्या व्यक्तीबद्दल. तर शंकर हा सिद्ध म्हणजेच माझा पती आहे का? मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करेल जर हा माझा पती असेल तर. 11 लाख वाती लावेन. 11 लाख बिल्वदडे तुला वाहीन. सिमितिनी अशा प्रकारे शिवाला प्रार्थना करत होती. अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, तुझ्या सुकुमार स्त्रिये, आता तू खरोखरच घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने सांगता सिमितिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिला सख्या म्हणाल्या, सिमितिनी, तू विश्वास ठेव. तो नक्की चित्रगंध राजा आहे. त्याच्याशिवाय असा तुझा हात कोण धरेल, धैर्य करेल तुझा हात धरण्याचं? तुझी कथा ऐकून सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अश्रू पुसले. तू पाहिलंस ना? अशा तिच्या सख्या सिमितिनीलाच म्हणाल्या, पुरे ग पुरे, आता बडबड नका करू. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमितीने सख्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळण्यावर सौभाग्याची कळा चमकू लागली. अखंड सौभाग्य तिची जी कळा होती तिच्या चेहऱ्यावर आता चमकू लागली. जो कोणी ही कथा ऐकतो त्याला अखंड सौभाग्यव्रतीची प्राप्ती होते असे सांगितले. इकडे चित्रगंधा एका क्षणात निषिद्ध नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले. तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंधा आपल्या राजाकडे आला आणि आला आहे तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन लावण्य तिला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर त्यांच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य
त्याला परत दिले, आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले आणि 14 वर्षानंतर जणू श्रीरामच कैलाश कौसल्याला भेटत आहे अशी माय लेकराची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मद्याला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तम ते मौल्यवान वस्तू घेऊन मौल्यवान नजराणे घेऊन धावत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिले. त्याप्रमाणे संपूर्ण वातावरण वाटत होते. चित्रगंधाच्या परत येण्याचे आजही दाटला होता. सर्व नैवेद्यपूर लता पल्लव पथकांनी शृंगारले होते. माता पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजा ही बातमी कळण्यासाठी त्याच्या राज्याकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहे तशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंदश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान सांगितले त्यांनी राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले. राजाने आपला खजिना सर्वांसाठी उघडला व ज्याला जे जे हवे असेल ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदशयाने नाचत होता. त्याच्या पायाखाली जोडे ठेवून सेवक मागून धावत होते. सिमितिनीला सख्यांनी उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करत तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले आणि तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुंकुवाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला होता. दशगिनी विडा करून तिला खायला दिला होता. एक जण तसं पुढे करीत होती. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी तुझे सौभाग्य आज खरोखरच पुन्हा तेजाने झगमगते आहे. तू अशीच सुखात राहा. सोमवारच्या व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्य व्रताच्या दिवशी पूजन केले होते. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप आनंदाश्रू गाळले. दशदिशा अतिशय पुलंकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्यांच्यावर आनंदाने पुष्टवृत्ती केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितिनीला घालवायास दिले. पाताळ नगरीतील सुगंधराज आपल्या हाताने त्यांनी सिमितिनीला लावला. लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगरीच्या आभूषणाने आणखी जास्त सुंदर दिसत होती. नंतर त्यात आपल्या सासू सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहो. जो कोणी ही कथा ऐकेल त्यांचा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहील, अखंड सौभाग्यवती राहील आणि असा त्यांनी शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैवेद्य नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपल्या मुलांच्या स्वाधीन करून मान्यता दिली आणि आपले राज्य आपल्या मुलांच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेला. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदापाशी जागा दिली आणि पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखेच तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध सिमितिनीने 10,000 वर्ष पृथ्वीवर सुखाने राज्य केले. पृथ्वीच्या नल राजाप्रमाणे चित्रगंधाने आपली चांग कीर्तीदायी दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सिमितिनीची सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली. असे ही सिमितिनीचे सुंदर सौख्यकारक आणि वरदायक आख्यान ज्या स्त्रिया या पुरुष ऐकतात त्यांना नियमितपणे ऐकतील त्यांचे सौभाग्य वाढेल, धनधान्यामध्ये वृद्धी होईल आणि त्यांचे 7 जन्माचे दारिद्र्य दूर होईल आणि 7 जन्मापर्यंत अखंड सौभाग्यवती राहील. कुणाचं पत्र दूर गेलं असेल तिचा पती पुन्हा लवकर परत येऊन भेटेल. ज्या विधवा स्त्रिया आहे हे आख्यान ऐकतील म्हणजे त्यांना पुढील जन्मी सुंदर असा पतीही मिळून ते चिरंतन अखंड
सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत कोणीही सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर एखाद्या हरवलेला मुलगा त्यांना पुन्हा येऊन भेटेल. हे आख्यान ऐकणाऱ्यास आयुष्य, आरोग्य, दीर्घ आयुष्य, ऐश्वर्य, धन, संपत्ती वाढेल, ज्ञान पण वाढेल, विद्या प्राप्ती होईल आणि मृत्यूवरचे संकट जे पण आहेत ते मोठमोठी संकटे त्यांची दूर होईल. मृत्यू काल दूर जाईल. जवळचे गेलेले धन प्राप्त होईल. जो अडकलेला पैसा आहे तो परत मिळेल. त्यांच्या शत्रूंच्या त्यांच्याकडून अगदी सहजपणे पराजय होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मानलेले प्रयाग तीर्थ आहे. भक्तरूपी माघ मासात या स्नान करतात. तसे पुण्य हे कार्तिक मासात जो कोणी ऐकेल त्याला हे कार्तिक मासचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल. सर्व त्यांचे दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि अतिशिव पद प्राप्ती होईल. शिवपदासी त्यांना जागा भेटेल. कैलासाला एक फेरी मारण्याचे पुण्य भेटेल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. फक्त सज्जनांनी प्यावे. निंदक, राक्षस, तापट इत्यादी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अहंकारी रूपाने मध्यच प्यावे. श्रीधर स्वामी म्हणतात, अर्पणेचा पती म्हणजे खरोखर परम ब्रह्मनंद होता. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याला कपिला गाय दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून माझी ही कथा ऐकत आहोत, कोणत्या गावाहून तुम्ही कथा ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. कमेंट्समध्ये जय श्री महाकाल करा. कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलवर क्लिक करा. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे आणि शालिनी भक्तिसागर ज्ञान ते पण माझं चॅनल आणि शालिनी भक्तिसागरवर ह्याच कथा चालू आहे. तर तिघी चॅनल माझे सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अलग अलग नोटिफिकेशन मिळेल आणि अलग अलग कथा ऐकायला मिळतील. जय श्री महाकाल.